रात्री 12 वाजता गौरवाकाला बसवतात आणि इकडे आम्ही पत्ते खेळत होतो. या सर्वजणी गौरवाकाला बसवण्याची तयारी करतात. काकू तिकडं तिरडा मोडते. पहिले फुलांचीच गौरवाका असायची, पण आता फुलं जास्त भेटत नाही म्हणून आम्ही मूर्ती आणली गौरवाकाची आणि त्याचीच तयारी करतात बसवायची. दीदीने आता गौरवाकाला वरती उचलून ठेवली होती मखारात आणि मम्मी, पप्पा, काकू, सगळे नानी ही सर्वजण बरोबर आहे का नाही बघत होती आणि त्यांची फुलं वगैरे लावण्याची तयारी चालू होती. आता एक 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 फुलं लावत होती आणि तयारी चालू होती त्यांची, तीच तयारी करतायत. बाकी सगळं नंतर हार सर वगैरे घालणार आहेत गौरवाकाला. दीदी गौरवाकाला दागिने घालते, म्हणजे त्यात मंगळसूत्र, बांगड्या असे सर्व दागिने घालतात, ते घालते दीदी आता. दागिने बेणी घालून असे सर्व गौरवाकाला सजवतात. तुम्हाला दिसेल, पहा, तुम्हाला दिसत असेल ना गौरवाका किती सुंदर दिसते. आता दीदी गौरवाकाला बांगड्या घालते. त्या थोड्या मोठ्या झाल्या, साईज हाताची छोटी आहे आणि बांगड्या थोड्या मोठ्या. आजचा दिवस 5वा आहे. आजचा दिवस कसा जाते तुम्हाला दाखवते आणि आज नाश्त्यासाठी काय केलंय थांबा तुम्हाला दाखवते. आज गौरवाका पण आली आपल्या घरी. बाप्पा आणि गौरवाका त्यांच्यासाठी आज नाश्त्यासाठी पावभाजी केली आहे. गौरवाका पण आले, गौरवाकाला पण पावभाजीच केली आहे नाश्त्यासाठी. आज दिवे केलेत आणि ते आता पेटवायचे आणि असं वोवसा घ्यायचा असतो हातात. तुम्हाला दाखवते घेताना. ओटीचं सामान सगळं घेतलेलं आहे आणि आता ह्यो गौरवाकाला मी वौसा देणार आहे. भंडारा आहे आणि आमच्या सगळ्या मुलींचा आणि आमच्या तिघी जावांचं दिवा आणि भंडारा आहे. त्याला बघा काय काय केलंय. दही भात आहे, वडी आहे, पातोड्या आहेत, खारोडी आहे, पापड आहे, पापडी आहे, बिरडा आहे. दोघं दिसतात ना तुम्हाला. खूप पूजा करते ते दाखवते तुम्हाला, ते तुम्ही बघा. दिवे तयार करून देते आणि सर्वजण असे एक एक आपला दिवा घेऊन गौरवाकाला ओवाळतो. खूप गौरवाकाचा दिवा ओवाळते. भंडारा ओवाळते. मम्मी पूजा करते. दिवा ओवाळते. आता भंडारा ओवाळते मम्मी. तुमचा कार्यक्रम चाललाय लगेच. नानी पूजा करते. नानीचा ओवाळते का. आता भंडारा ओवाळते.
दाखवते बघा कशा यांच्या का आज रील होणार नाही, यांना अशीच राहू दे. आता दिवा पेटून घेतले, गौरांकाला घालू येतात आता. आपण नाचूया त्यांच्या गाण्याला की आता कधी येशील ग, कधी येशील ग, आता कधी येशील ग.
बाप्पा, माझी एकच इच्छा आहे, ह्या माझ्या फॅमिलीला असंच नेहमी आनंदी ठेव, कोणाची नजर नको लावून देऊ. हा, ही एकच इच्छा माझी पूर्ण कर बाप्पा.